3 वर्षीय चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणी मालेगावात आक्रोश. संतप्त आंदोलकांचा गेट तोडत कोर्टात शिरण्याचा प्रयत्न. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज. चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणी आज मालेगावात कडकडीत बंद. अत्याचार प्रकरणाचा निषेध व्यक्त. 24 वर्षीय आरोपीला काल पोलीस कोठडीची शिक्षाही सुनावली. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी घेतली मालेगावातील पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी करणार पाठपुरावा. चाकणकरांची ग्वाही. मुंबई महापालिकेसाठी केलेल्या अंतर्गत सर्व्हेमध्ये भाजप 100हून अधिक जागा जिंकण्याचा अंदाज. ठाकरे आणि काँग्रेसच्या काही जागांवर भाजपचा विजय होत असल्याचा दावा. महायुतीत भाजपकडून सुमारे 150 जागांची मागणी होण्याची शक्यता. भाजप आणि शिवसेनेमधील वाद थांबेना. ठाण्यात भाजप माजी नगरसेवकानं शिंदेंच्या शाखा प्रमुखाला कानशिलात लगावल्याचा आरोप. बीएसयूपी घरांना 100 रुपये रजिस्ट्रेशन फी जाहीर केल्यानंतर शिंदेंचे कार्यकर्ते बीएसयूपी इमारतीमध्ये जाऊन जल्लोष करत असताना वाद. कल्याण डोंबिवलीमधल्या भाजप पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश. भाजपला हिंदुत्व आणि त्या शब्दाशी काही देणं घेणं नाही. उद्धव ठाकरेंचा भाजपवरती हा निशाणा. सिंधुदुर्गमधल्या युती तुटल्यास रवींद्र चव्हाण जबाबदार. शिवसेना पहिल्या दिवसापासून युतीसाठी आग्रही. मात्र चव्हाणांना युती नको होती. आमदार निलेश राणे यांचा हा आरोप. युती संदर्भात वरिष्ठ पातळीवर निर्णय होतात. निलेश राणेंनी वरिष्ठांसोबत बोलायला हवं होतं. मग चर्चा झाली असती. चव्हाणांवरील आरोपांनंतर निलेश राणेंचं या संदर्भात आता प्रत्युत्तर. धुळ्यातील दोंडाईचा नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपच्या सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड. भाजप विरोधातील उमेदवारांची माघार. बारामती नगरपालिका निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे 8 नगरसेवक हे बिनविरोध. तर नगरपालिका स्थापन झाल्यापासून पहिल्यांदाच नगरसेवकांची बिनविरोध निवड. दुबईमध्ये एअर शो दरम्यान भारतीय बनावटीचं तेजस विमान कोसळलं. दुपारी 2:10 अपघात झाला. विमानातून पायलटला बाहेर पडता आलं की हे मात्र अस्पष्ट.